ओके, जर एखादी वेल आपण बांधत असेल तर त्याच्यासाठी मग कोणत्या गोष्टी लागतील? काय समथिंग कन्स्ट्रक्शन करत असताना ते कशामध्ये, आरसीसी वॉल मध्ये बांधत असेल, आपण स्टोन मध्ये बांधत असेल किंवा ब्रिक वर्क मध्ये बांधत असेल, ठीक आहे. मग ग्राउंड लेवल पासून आपण कुठं करतो कन्स्ट्रक्शन वेलचं, तर खालती बॉटमला करतो अर्थवर्क मध्ये, बरोबर. मग जेवढी वेल बांधायची आपल्याला तेवढ्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ती जी आहे ती एक्सकवेट करून घ्यावी लागेल. आणि एक्सकवेट केल्यानंतर तुम्ही काय करणार, त्यानुसार तिला कन्स्ट्रक्ट करणार. आता ही जी दिसते स्क्रीनवरती तुम्हाला, फॉर एक्झाम्पल एक वेल जी आहे ती बघा कशी केलेली आहे कन्स्ट्रक्ट. तर लेअर वाईज केलेली आहे, हार्ड रॉक, हार्ड मुरुम, सॉफ्ट सॉइल, 3 लेअर मध्ये आहे. म्हणजे वरचा जो आहे तो सॉफ्ट सॉइल आहे, नंतर त्याच्या खालती जो आहे तो हार्ड मुरुम आहे, आणि लास्ट जो आहे तो हार्ड रॉक आहे. म्हणजे यामध्ये पहिले जे आहे तो बघा 3.2 मीटर पर्यंत जे आहे ती सॉफ्ट सॉइल आहे, पुन्हा 2.8 मीटर जे आहे ते हार्ड मुरुम आहे, आणि हार्ड रॉक जो आहे तो 3.4 मीटर आहे. आणि लास्ट जे आहे ते खाली 300 mm दिसते तुम्हाला स्क्रीनवरती, ते काय आहे, पीसीसी आहे, ठीक आहे. ओके, यामध्ये बघा विड्थ जी आहे ती खालच्या वॉलची वेगळी आहे, वरच्या वॉलची वेगळी आहे. म्हणजे जी थ्रू आउट वॉल आहे त्यामुळे खालची जी आहे ती 0.5 मीटर, 0.4 मीटर मधले, आणि टॉपची जी आहे ते 0.3 मीटर. ओके, आणि वरती जे आहे ते नॉर्मल जे आपण पीसीसी केलेलं आहे वरती ग्राउंड लेवलच्या, ते काहीतरी समथिंग आहे. ओके, त्याची पण थिकनेस ठरवलेली आहे. 300 mm थिक पीसीसी केलेले आहे वरचं जे आहे ते त्याचं दिले. आणि त्यावरूनच आपण काय करणार आहे, एक जो आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. म्हणजे एक त्यावरती प्रॉब्लेम. आता यामध्ये काय करणार आपण, त्याचं जे आहे ते इस्टिमेट काढणार. म्हणजे काय करणार आहे, सेम जसं आपण एसआर नंबर, पर्टिक्युलर नंबर, लेंथ, डेप्थ, हाईट और समथिंग काय असेल ते क्वांटिटी आणि टोटल क्वांटिटी. आता तुम्ही ज्यावेळेस मॉस वगैरे शिकत होता त्यावेळेस तुम्ही सर्कलचा वगैरे फॉर्म्युला पाहिलेला आहे. सर्कल इज इक्वल टू पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर, किंवा डीएसएस मध्ये वगैरे शिकलेला असं. आता यामध्ये आपण विहीर किंवा वेल जी आहे ती कन्स्ट्रक्ट करतो. तर ती कन्स्ट्रक्ट करत असताना आपल्याला काय करावं लागेल, तर तिचा डायमीटर जो आहे तो पकडावा लागेल. म्हणजे किती आपण एक्सकवेट करणार आहे, किती एरिया जो आहे तो, तेवढा त्याचा डाया जो आहे तो पकडावा लागेल. इथे दिसतंय तुम्हाला इन टू इन डाया 6.2 मीटर समथिंग, ठीक आहे. ते जे आहे ते ठरवलं आपण, बरोबर. आणि त्यावरून नंतर मग काय असेल ते बाकीच्या गोष्टी ज्या आपण स्टेप वाईज करतो त्याप्रमाणे इथे स्टेप वाईज एक्सकवेशन इन सॉफ्ट सॉइल, एक्सकवेशन इन सॉफ्ट सॉइल अप टू 1.5 to 3 मीटर, म्हणजे हे जे आहे ते 3.2, 2.8 अँड 3.4 काय असेल ते समजा, ते जे आहे ते स्टेप वाईज काय केलेलं आहे आपण इथं फाइंड आउट केले. आणि नंतर ब्रिक वर्क, जे ब्रिक वर्क केलेलं आहे, म्हणजे ब्रिक वर्क जे असेल ऍज पर यूसीआर समजा 1 स्टेप, 2nd स्टेप अँड 3rd स्टेप, ते जे असेल ते तुम्हाला काढावे. आणि लास्ट खालची जी आहे ती पीसेस जी असेल ती पीसेस. ओके, आणि वरती मग कुठे काय करणार आहे त्या गोष्टी जे आहे ते इथं दिले. बाकी काही नाहीये यामध्ये. आपण जसं अगोदर सॉल्व्ह केलेला आहे प्रॉब्लेम, त्याच प्रकारे आपल्याला हा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करायचा. तर ते इथं ज्यावेळेस आपण लेंथ, विड्थ, हाईट घेतो त्यावेळेस काय करावं लागेल तुम्हाला, एक तर त्याचा डायमीटर माहित असला पाहिजे, टोटल डाया किती आहे, मग त्यानुसार तुम्ही त्याची लेंथ जी आहे ती फाइंड आउट करणार. फाइंड आउट करत असताना काय करणार, π/4 इंटू डी स्क्वेअर, π/4 इंटू डी स्क्वेअर, कारण सर्कलचा एरिया डी स्क्वेअर, बरोबर. मग टोटल डी किती होतं काय, त्यानुसार तुम्ही त्याला फाइंड आउट. फॉर एक्झाम्पल हेच प्रॉब्लेम आहे असं समजा 6.2 आहे, आणि मग इथं काय इकडं 0.3, इकडं 0.3 थिकनेस, बरोबर. आणि टोटल किती आहे याची 0.5, 0.5 दोन्ही प्लस करा, किती झालं 0.5 1 होईल. 6.2 प्लस 1, कारण आपल्याला टोटल एक्सकवेशन करावं लागेल. म्हणजे किती एक्सकवेशन करावं लागेल बघा इथे स्क्रीनवरती, हे 6.2 प्लस इथपर्यंतचा एरिया तुम्हाला काय करायचं, एक्सकवेट करायचं. मग हे 0.5 प्लस हे 0.5, म्हणजे टोटल किती झालं 6.2 प्लस 0.5 म्हणजे 7.2 आला, बरोबर. म्हणजे टोटल सर्कल कितीचा असेल डायमीटर, तर कितीचा असेल तो टोटल डाया त्या विहिरीचा किंवा वेलचा, तर तो असेल 7.2 मीटर. 7.2 मीटर त्याचा डायमीटर असेल. तो आपल्याला काय करावं लागेल, त्याचा π/4 इंटू डी स्क्वेअर घेऊन 7.2 चा स्क्वेअर करावा लागेल, म्हणजे डी म्हणजे 7.2 येईल, ठीक आहे. त्याप्रमाणे तुम्ही काय करा, सॉल्व्ह करा. इथं फक्त काय लॉंग वॉल, शॉर्ट वॉल तसं काही येणार नाही, कारण इथं आपल्याला काय तसं नाही. डायरेक्ट आपण काय करणार आहे,
तर त्या एरिया किती आहे, तर 7.2 आहे टोटल. जो सर्क्युलरचा एरिया असेल तो डायरेक्ट तुम्ही काय करणार, तुमच्या फॉर्म्युला एरिया काढण्याचा फॉर्म्युला काय, पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर मध्ये टाकणार आणि तुम्ही फाइंड आउट करा. बघूयात हा प्रॉब्लेम आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी करू. बघा, कॅल्क्युलेट द क्वांटिटी ऑफ एक्सकवेशन अँड एंटर्ड इन स्टँडर्ड मेजरमेंट शीट विथ अ ब्रीफ डिस्क्रिप्शन ऑफ आयटम ऑफ वर्क फॉर कम्युनिटी वेल इन फिगर. आपण ज्यावेळेस पहिला चॅप्टर पाहत होतो, दुसरा चॅप्टर पाहत होतो, त्यामध्ये आपण फेस शीट म्हणजे काय, ऍबस्ट्रॅक्ट शीट म्हणजे काय, ह्या गोष्टी पाहिल्या. ऍबस्ट्रॅक्ट शीट मध्ये कोणत्या गोष्टी येतात, फेस शीट मध्ये कोणत्या गोष्टी येतात, नंतर जे आपलं मेजरमेंट शीट असतं त्यामध्ये कोणत्या गोष्टी येतात, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत. आता फेस शीट मध्ये किंवा मेजरमेंट शीट मध्ये किंवा काय ऍबस्ट्रॅक्ट शीट मध्ये तुम्ही वाचलं असेल किंवा त्याचे जे आहे ते तुम्ही तुमच्या राईट डाऊन केलं असेल. तर डेली वेजेस, लेबर वगैरे वगैरे त्या गोष्टी त्यामध्ये फाइंड आउट करतो आपण किंवा लिहिलेले असते. डेली वेजेस लेबर म्हणजे काय, जे की दररोजच्या बेसिस वरती काम करतात. तुमच्याकडे काम करत असताना ते काय करतात, तर डेली बेसिस वरती काम करत असतात. डेली बेसिस म्हणजे काय, तर तुम्ही काम करताय, ओके, काम करत असताना तुम्ही डेली वेजेस लेबर म्हणजे काय, तर डेली तुमच्याकडे आता शासनाकडे कसं असतं, तर डेली वेजेस लेबर्स असतात. डेली वेजेस म्हणजे काय, तर शासनानं काय केलेलं असतं, त्यांना पगार जो आहे तो ठरवलेला असतो त्यांचा दिवसाचा. 8 तास काम केल्यानंतर एवढा एवढा पगार. आणि त्यांचं महाराष्ट्र शासनाचं त्यांच्याकडे काय म्हणतात, एक लेटर असेल किंवा काही समथिंग असेल, त्यांनी त्यामध्ये काय केलेलं असेल, लेबर डेली वेजेस लेबर म्हणून एक असतं, त्यामध्ये हे केलेलं असतं. आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिस लेबर म्हणजे काय, तर जे एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनं वगैरे जे लेबर्स प्रोव्हाइड केलेले असतात. ओके, मस्टर रोल लेबर वेगळे, डेली वेजेस लेबर वेगळे, असं म्हणजे जे जे डेली वेजेस लेबर असतात ते मस्टर रोल लेबर असतात. म्हणजे त्यांची नावं जे असतात ते मस्टरला असतात. मस्टर रोल लेबर्स म्हणजे मस्टरला ज्यांची नाव आहेत असे लेबर्स. आणि डेली वेजेस म्हणजे काय, थोडक्यात गव्हर्नमेंटचे लेबर्स असतात, त्यांना ऍज पर गव्हर्नमेंट रूल्स नुसार त्यांना त्यांचा पगार जो आहे तो महिन्याला मिळत असतो. म्हणजे अशा लेबर्सला जर एखादा दिवस काम जरी नसेल तरी त्यांना पगार हा 30 दिवसाचा मिळतो. आणि जे कॉन्ट्रॅक्टर्स लेबर्स असतात त्यांना फक्त ज्या दिवशी काम करतील त्या दिवशीचाच पगार भेटतो. तुम्ही ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्शन अकाउंट पाहाल त्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आणखी ब्रीफ मध्ये समजून जातील. ओके, डेली वेजेस काय, मस्टर रोल लेबर काय किंवा कॉन्ट्रॅक्ट लेबर्स म्हणजे काय, ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात येईल. बघा, या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला calculate the quantity of excavation and entered in standard measurement sheet with a brief description of item of work for community well in figure. Calculate the quantity of a brickwork and entered in standard measurement sheet item of a CW community well. Calculate quantity of a Shahabad flooring tiles. म्हणजे जर वरती कॉर्नरला आउटसाइड ऑफ त्या कम्युनिटी वेलच्या शहाबाद फ्लोरिंग. शहाबाद टाइल्स म्हणजेच काय, जी अगोदरची जाड टाइल्स असायचे मंदिरामध्ये वगैरे तुम्ही जुन्या पाहिलं असेल, ज्या मोठमोठ्या टाइल्स होत्या, ज्याचं वजन वगैरे जास्त असते, खरबरीत टाइल्स असते, त्याला आपण शहाबाद टाइल्स असं म्हणतो. आणि तुम्ही जे आपल्या तुमच्या कॉलेजमध्ये वगैरे पाहत असाल त्यांना ज्या व्हाईट कलरच्या वगैरे असतात त्यांना आपण विट्रिफाईड टाइल्स, त्यामध्ये पण भरपूर प्रकार आहेत, तुम्ही शिकलेला असाल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, बिल्डिंग. आता आपण पहिल्यांदा क्वांटिटी काढत असताना बघा, एसआर नंबर म्हणजे मेजरमेंट शीट काय, पर्टिक्युलर्स नंबर, लेंथ, डेप्थ, क्वांटिटी, टोटल क्वांटिटी. आता ह्यांनी बघा 1.5 काय केलेलं आहे, काहीतरी डेप्थ घेतलेली, ती कुठून घेतली 1.5 डेप्थ, बघा इथं दिसतंय सगळीकडे तुम्हाला कशामध्ये, एक्सकवेशन इन सॉफ्ट सॉइल अप टू 1.5. म्हणजे जेवढी डेप्थ आपण 1.5 घेतोय तेवढीच काय लिहाल तुम्ही तुमच्या डेप्थ मध्ये लिहाल. नेक्स्ट नंबर्स 1 आणि लेंथ कशी काढाल, तर आता सांगितलं तुम्हाला 6.2 प्लस हे 0.5 प्लस हे 0.5, 6.2 प्लस 0.5 प्लस 0.5 7.2 जे असेल ते म्हणजे काय झालं, 5/4 इंटू डी स्क्वेअर. कारण कम्युनिटी वेल विहीर कशी असते किंवा काय असते तर ती सर्क्युलर टाईपची असते, तुम्ही पाहिलेलं असतं. ठीक आहे, तर त्याचा जो आहे तो एरिया तुम्ही त्या लेंथ मध्ये फाइंड आउट करा. तो केलेला इथं 40.71. डेप्थ जी आहे ती 1.5 म्हणून 1.5 इंटू करा, तुम्हाला क्वांटिटी मिळेल. नेक्स्ट, एक्सकवेशन इन सॉफ्ट सॉइल अप टू 1.5 टू 3 मीटर. अप टू 1.5 टू 3 मीटर म्हणजे तुमच्या 1.5 पासून 3 मीटर पर्यंतची जी डेप्थ असेल त्याचं बघा कॅल्क्युलेशन काय केलेलं आहे. सेम तसंच तेच उत्तर येईल, 5/4 इंटू डी स्क्वेअर म्हणजे 40.71 आणि 1.5 म्हणजे करा
1.5 पासून पुन्हा 3 मीटर म्हणजेच 1.5 येईल डिस्टन्स डेप्थ, म्हणजे ती डेप्थ इंटू करा, तेच उत्तर येईल. नेक्स्ट एक्सकवेशन इन सॉफ्ट सॉइल अप टू 3 to 3.2 मीटर, अप टू 3 to 3.2 मीटर. ओके, त्याची काय असेल डेप्थ किती येईल त्याची 3 पासून 3.2 म्हणजे 0.2 येईल. 0.2 घ्या, तुमचं काय असेल ते आलेलं उत्तर मग तेच लिहा, इंटू करा, हे आन्सर तुम्हाला मिळते. नेक्स्ट एक्सकवेशन इन हार्ड मुरुम सॉइल 3.2 to 4.7 म्हणजे 3.2 to 4.7. आता ते कसं घेतलं काय तुम्ही म्हणा, तर इथं बघा ऍक्च्युली डायरेक्ट जी दिलेली ग्राउंड लेवल कुठून आहे 3.2 पासून आहे, म्हणजे ऍक्च्युली आपल्याला एक्सकवेशन करत असताना ऍक्च्युली 1.53 कुठे येईल ग्राउंड लेवल पासून काहीतरी वरती येईल, मग नंतर 3.2 येईल, मग नंतर काहीतरी समथिंग येईल. ओके, लक्षात येते, म्हणजे अगोदर काहीतरी समथिंग 3 मीटर पर्यंत काहीच नाहीये, म्हणजे ते अगोदर तुम्हाला काढावं लागेल, आणि मग नंतर तुम्ही सॉफ्ट सॉइल मध्ये, हार्ड मुरुम मध्ये आणि हार्ड रॉक मधलं जे आहे ती डेप्थ काढणार. ठीक आहे, लक्षात येते, तेच त्याप्रमाणे इथे घेतलेलं आहे. एक्सकवेशन इन हार्ड मुरुम सॉइल 3.2 to 4.7 काय असेल ते तुमचं पहिलं आलेलं उत्तर, ते इंटू तुमची डेप्थ 3.2 to 4.7 किती 1.5 बरोबर. त्याच बघा 4.7 मायनस 3.2 करा 1.5, ते इंटू करा, तुम्हाला आन्सर. ठीक आहे, आता हे हार्ड मुरुम मधलं, हे जे आहे ते सॉफ्ट सॉइल मधलं, हे जे आहे ते सॉफ्ट सॉइल. बघा सॉफ्ट सॉइल कुठे संपते, इथं 3.2 ला सॉफ्ट सॉइल संपते, म्हणजे सॉफ्ट सॉइल पर्यंत जे क्वांटिटी असेल आलेली 61.06 प्लस 61.06 प्लस 8.15 ती असेल त्याची टोटल क्वांटिटी. आता एक्सकवेशन हार्ड मुरुम करतोय, म्हणजे हार्ड मुरुम चालू झाला, कुठून चालू झाला हार्ड मुरुम, तर या 3.2 च्या बॉटम पासून हार्ड मुरुम चालला. ओके, तो हार्ड मुरुम कुठपर्यंत आहे 2.8 मीटर पर्यंत, म्हणजे ह्याचं प्रत्येक जे आहे ते पुन्हा 1.5 मीटरला फाइंड आउट करायचं. मग तेच केलेले इथं त्यांनी 1.5 मीटरला. बघा एक्सकवेशन इन हार्ड मुरुम सॉइल 3.2 to 4.7 म्हणजे 1.5 मीटर डेप्थ, ते असेल ते तुमची लेंथ काय आलेली इंटू करा, ते येईल. नेक्स्ट एक्सकवेशन फॉर 4.7 to 6 मीटर, ते काय राहिलं ते 1.3 का 2.8 मायनस 1.5 करा, राहते किती 1.3, तेच घेतलेलं आहे 1.3 इंटू 40.71 करा, ते येईल 52.92. ते झालं एक्सकवेशन इन हार्ड मुरुम. नेक्स्ट एक्सकवेशन इन हार्ड रॉक, ह्याचं टोटल तुम्ही इथे लिहू शकता टोटल क्वांटिटी मध्ये, किंवा हे जरी याच्यामध्ये लिहिलं तरी चालेल, कारण हे हार्ड रॉक किंवा हार्ड मुरुम एकच. एक्सकवेशन इन हार्ड रॉक कसं असेल, एक्सकवेशन इन हार्ड रॉक बघा 2.8 च्या खाली, म्हणजे हे 3.2 झालं, पुन्हा 2.8 झालं, आणि पुन्हा त्याच्या खाली 3.4 मीटर, तो हार्ड रॉक. त्याचं त्याचं सेपरेट करा, 7.5 to 9 मीटर काय समथिंग, कारण ही टोटल डेप्थ बघा ना, इथं मी दाखवतो. हे जे असेल ते कसं काढणार आहे आपण फाइंड आउट करणार आहे, तर ऍक्च्युली पहिल्यांदाच तुम्ही जे आहे ते 3 मीटर जे आहे ते एक्सकवेशन केलेले, मग 3 मीटर एक्सकवेशन केल्यानंतर ही सॉइल जी आहे ती सॉफ्ट सॉइल काहीतरी समथिंग 3.2 ला लागली, म्हणजे 3.2 प्लस हे 2.8 प्लस हे 3.4, मग समथिंग किती होईल 3 आणि 3 6, 6.8 प्लस 2, 6.8 प्लस 2 8.8 प्लस हे 0.8 म्हणजे समथिंग 9 समथिंग 6 काहीतरी होईल. ओके, टोटल जे आहे ते एक्सकवेशन. ओके, लक्षात येते 9.6 कुठून आलं ते, तर टोटल एक्सकवेशन जे आहे ते केलेलं आहे. मग ते आता तुम्हाला पुढे दिसतंय इथं. एक्सकवेशन हार्ड रॉक फॉर 9 to 9.4 सॉरी 9.4 येत असेल, तेच काढलेलं कॅल्क्युलेशन आहे, आणि प्रत्येक 1.5 मीटरचं सेपरेट केलेलं आहे. मग राहिलेलं मग त्या 1.5 मीटर म्हणून असेल ते डेप्थ घेतलेले आणि ते इंटू केले. हे मला फक्त जे कम्युनिटी वेलचा प्रॉब्लेम तुम्ही जरी स्वतः पाहिला तरी तुमच्या लक्षात येईल, यामध्ये काही जास्त हार्ड नाहीये. ओके, ते तुम्ही डायरेक्ट बघा, जर कुठे प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला विचारू शकता. 7.5 to 9 मीटर प्रत्येक 1.5 मीटर घ्या आणि त्याचं कॅल्क्युलेशन करा. नेक्स्ट पुढे एक्सकवेशन राहिलेलं 1.5 मीटर मधलं ते असेल 0.4, म्हणून हे 0.4 चं कॅल्क्युलेशन आणि हे टोटल जे आहे ते क्वांटिटी. रिंग वॉल, रिंग वॉल म्हणजे जी आपण कॉर्नरला हॉल रिंग वॉल घेतो, म्हणजे जी इथं पीसीसी केलेली आहे वरती बघा, ही जी केलेली आहे ती वरची रिंग वॉल, म्हणजे त्याची किती थिकनेस दिलेली आहे पीसीसी इन 300 mm थिक. ते 300 mm थिक काय टोटल याच्यावरती, पण ते किती असेल 6.2 प्लस समथिंग काहीतरी असेल ना, म्हणून जे आहे ते इथं बघा 40.71 जो काही लेंथ असेल ते जी काही तुमची लेंथ असेल ती. नेक्स्ट बघा इथं 40.71 रिंग वॉलची,
आणि प्लस 0.3 कुठून आलं तर थिकनेस एका रिंग वॉलची किती आहे 0.3 बरोबर ना, तीच टोटल ऑल ओव्हर फिरते, ते इंटू करा तुम्हाला आन्सर जे आहे ते मिळेल. आणि ब्रिक वर्क मध्ये बघा तुम्ही स्टेप वाईज जा. खालचं बॉटमची ब्रिक वर्क त्याची थिकनेस वेगळी असेल, मधली ब्रिक वर्क त्याची थिकनेस वेगळी असेल आणि नेक्स्टची थिकनेस वेगळी असेल. बॉटम कडून वरती जाऊ शकता किंवा वरून खाली येऊ शकता. यांनी सॉफ्ट सॉइल पासून स्टार्ट केलेलं आहे. म्हणजे बघा इथून स्टार्ट केलं फर्स्ट ब्रिक वर्क, त्याची डेप्थ किती 3.2 आणि त्याची थिकनेस किती 0.3. पुन्हा नंतर दुसरी ब्रिक वर्क त्याची ही किती 2.8 आणि थिकनेस किती 0.4. नंतर लास्टची ब्रिक वर्क 0.5 थिकनेस आणि डेप्थ 3. त्यानुसार जे आहे ते सेपरेट कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला ते सगळ्या गोष्टी जे आहेत ते इथे मिळून जातील आणि तुम्ही टोटल कॅल्क्युलेशन जे ते मारू शकता. आणि शहाबाद फ्लोरिंग साठी काय केलेलं आहे, एक्सटर्नल जे आहे तुमचं काय असेल ते समथिंग समजा इथं जे आहे ते वरती तुम्ही काय करणार फ्लोरिंग करणार वरती, वरती ऑलच्या. आता हे ऍक्च्युली 0.5 जे आहे ते टोटल एक्सकवेशनचा पार्ट आहे. म्हणजे तुम्ही काय करताय 1 मीटर जे आहे ते एक्सकवेशन जास्त करताय बरोबर, आणि इन टू इन तुम्हाला किती भेटते त्या कम्युनिटी वेल मध्ये 6.2 मीटर. आता इथे यांनी घेताना किती घेतलेलं आहे शहाबाद फ्लोरिंग साठी, तर समथिंग काय घेतलेलं आहे 6.8. कशामध्ये प्लस केलं तर ते तुमचं जे 6.2 प्लस हे किती 0.3 प्लस हे 0.3 किती झालं 0.6, म्हणजे 6.3 प्लस 0.6 किती आलं 6.8. म्हणजे हे जे असेल ते एवढं तुमचं शहाबाद फ्लोरिंग त्यांनी पकडले बरोबर. हे 0.3 प्लस हे 0.3 मग 6.2 प्लस 0.6 6.8. ते जे आहे ते शहाबाद फ्लोरिंग साठी घेतलेलं आहे. आणि फ्लोरिंग इंटरनल जे आहे ते तेवढं 5/4 इंटू तुमचं काय जो एरिया ते करा, डेप्थ त्याला काय नसेल डायरेक्ट आन्सर तुम्हाला मिळेल. हा जो असेल तो कम्युनिटी वेलचा आहे. ऍज पर युअर सिलेबस असेच पार्ट आहेत फक्त तुमच्या आय स्कीम मध्ये. आणि आणखीन जो जी स्कीम द्वारे पार्ट आहे त्यामध्ये सोकपीट वगैरे आहे, तो पण पार्ट मी तुम्हाला समजावून सांगितलं. सोकपीट म्हणजे काय, शोषखड्डा जो की सेप्टिक टँक मधून जे असेल स्लज वगैरे ते तुम्ही कशामध्ये सोडू शकता, तुमच्या सोकपीट मध्ये सोडू शकता. मग त्याचं पण सेम जे आहे ते कसं असेल कॅल्क्युलेशन वगैरे ते असंच असेल. तुम्ही पहा बुक मध्ये, जर कोणता अडचण आली तर ती गोष्ट तुम्ही मला विचारू शकता. आणि आता बीबीएस मधला फक्त एक कॉलमचा पार्ट राहिलेला आहे बरोबर, तो एक पार्ट तुम्हाला मी एक्सप्लेन करेन. आणि मे बी तुम्हाला काय पाहिजे, आता मला काही जणांनी मेसेज केले की सर आम्हाला साईटचं नॉलेज पाहिजे. ओके, तर तुम्हाला साईटचं नॉलेज पण मी आजपासून स्टार्ट करेन द्यायला, चालेल? येस और नो बोला, कुणाला काही प्रॉब्लेम? कुणाला काही प्रॉब्लेम आहे का, बोला. वरदराज कदम, जर कोणत्याही गोष्टी तुम्हाला कोणतीही गोष्ट अडचणी येऊ द्या, जे की सिलेबस मधली एस्टिमेटिंग कॉस्टिंग येईल और अदर सब्जेक्ट येईल, तुम्ही कोणत्याही विषयी तुम्ही मला विचारू शकता. जास्त करून तुम्हाला जर एस्टिमेटिंग कॉस्टिंग मध्ये माझ्या सिलेबस मध्ये काही प्रॉब्लेम येऊ द्या, कोणताही प्रॉब्लेम येऊ द्या, तुम्ही मागचा क्वेश्चन पेपर पहा किंवा ऑनलाईनचा पाठीमागचे 1-2 क्वेश्चन पेपर झाले असतील ऑनलाईनचे, त्या पण गोष्टी तुम्हाला ऑनलाईन तुम्ही तुमच्या सिनियर्सची कॉन्टॅक्ट साधा. सिनियर तुम्हाला सांगतील की अशा अशा टाईपचे प्रॉब्लेम आले होते किंवा अशा अशा टाईपचा क्वेश्चन जो आहे तो आम्हाला या चॅप्टर वरती आला होता. तुमचे सिनियर मे बी ओळखीचे असतील, मे बी शर्वरी गोडके टॉपर असतील किंवा समथिंग कोण असतील, अगोदरचे तुम्ही ज्यावेळेस फर्स्ट इयर असतील त्यावेळेस साक्षी गोडके वगैरे वगैरे असतील, त्यांना तुम्ही डिस्कस करू शकता. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्यांना पण डिस्कस करू शकता. आणि जर कोणती अडचण येत असेल एस्टिमेटिंग कॉस्टिंग मध्ये तर तुम्ही मला बिनधास्तपणे विचारू शकता, ठीक आहे? तर आपण आता काय करूया, एक साईटच्या नॉलेज कडे जाऊ, ठीक आहे? जायचं पुढे, बोला येस और नो. यस सर. ओके, आता ज्यावेळेस तुम्ही स्वतः एक डिप्लोमा होल्डर व्हाल, म्हणजे डिप्लोमा कम्प्लीट करा, तुम्हाला आता मी टेक्निकल एक्झाम रिलेटेड वगैरे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, क्लास विषयी सांगितलेलं आहे, पुन्हा नंतर नोट्स विषयी सांगितलेलं आहे तुम्हाला, म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम विषयी सगळ्या गोष्टी कळलेल्या.
आता आपण साईट विषयी थोडस नॉलेज घेऊया. सॉफ्टवेअर रिलेटेड तुम्ही सॉफ्टवेअर शिका. मग कॅड असेल, 3ds Max असेल, स्केचअप असेल, लुमेन असेल, टॅब असेल, स्टॅड प्रो असेल, कटिया असेल, असे सॉफ्टवेअर्स आहेत. समथिंग एस्टिमेटर 2.0 असेल किंवा डिझाईनचे असतील. अशा गोष्टी पण शिकलात तर तुम्ही त्या सॉफ्टवेअर स्किल मध्ये डेव्हलप होऊ शकता. आता तुम्हाला महत्वाचं काय तर साईट नॉलेज म्हणजे काय. मग आता रोड कन्स्ट्रक्ट करताना असेल किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करताना असेल. तर आता बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करताना जर समजा आपल्याला स्वतःचं काम स्टार्ट करायचंय, तर तुम्हाला कोणत्या गोष्टी येणं गरजेचं आहे. ओके, कोणत्या गोष्टी येणं गरजेचं. स्क्रीन व्हाईट बोर्ड दिसतोय तुम्हाला, दिसतोय ना? येस सर. येस. आता कोणते पॉइंट जे आहेत ते तुम्हाला स्वतःला आले पाहिजेत, त्यावेळेस तुम्ही स्वतःचं काम जे आहे ते स्टार्ट करू शकता. मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी म्हणजे 5 गोष्टी आहेत. कोणती? फर्स्ट गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याचा कॅड प्लॅन जो आहे तो काढता आला पाहिजे. कॅड प्लॅन म्हणजेच काय, 2D जो आहे तो तुम्हाला काढता आला पाहिजे. मग आता तो तुम्ही कॅड प्लॅन 2D जो आहे तो कसं काढणार तुम्ही, तर तुम्ही ऑटोकॅडचं सॉफ्टवेअर असेल, त्या ऑटोकॅडच्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला तो प्लॅन बसवता आला पाहिजे. प्लॅन बसवणे म्हणजे काय, तर बघा एक प्लॉट असतो, तो प्लॉट समजूयात 1 गुंठेचा आहे, 1000 स्क्वेअर फूटचा. परंतु हा प्लॉट जो आहे तो व्यवस्थित आहे, म्हणजे काय याचे कॉर्नर जे आहेत ते व्यवस्थित आहेत, सगळ्या जो आहे तो व्यवस्थित. पण तोच जर प्लॉट असा असेल आणि हा पण काय 1000 स्क्वेअर फूटचा, तर तुम्हाला या प्लॉट मध्ये तुमची बिल्डिंग जी आहे ती व्यवस्थित बसवता आली पाहिजे. ऍज पर युअर प्रॉपर प्लॅनिंग बिल्डिंग जी आहे ती यामध्ये बसवता आली पाहिजे. मग ती कशी बसवली पाहिजे, काय बसवली पाहिजे, हे कधी येतं, ज्यावेळेस तुम्ही नंबर ऑफ वेळा प्लॅन काढता, तुम्ही ऑटोकॅड मध्ये असेल किंवा काय समथिंग, आणि नंबर ऑफ वेळा ज्यावेळेस तुम्ही साईट व्हिजिट करता आणि साईट वरती काम करता, त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं कुठं काय मार्जिन सोडलं पाहिजे, कुठं कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे. त्यावरून तुम्ही काय करू शकता, तुमचं कॅड प्लॅनिंग जे आहे ते डेव्हलप करू शकता. यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे म्हणजे प्लॅनिंग, म्हणजेच प्लॅन येणं. एक पहिली गोष्ट जी आहे ती प्लॅन येणं म्हणजे प्लॅनिंग आहे. ही कधी येते, ज्यावेळेस तुम्ही नंबर ऑफ घरांना व्हिजिट देता, नंबर ऑफ घर पाहता, म्हणजे 1 2 4 5 10 15 साईटला व्हिजिट द्या, त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की कोणत्या दिशेला कोणती गोष्ट आहे, कोणत्या दिशेला काय. मग यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला येणं गरजेचं आहे की कोणत्या डायरेक्शनला त्या घराच्या नॉर्थ आहे. तुम्ही प्रत्येक वेळी जो कॅड प्लॅन करत असता तो ऍज पर युअर डायरेक्शन्स काढत असता, म्हणजे नॉर्थ डायरेक्शन कुठं आहे, ईस्ट डायरेक्शन कुठं आहे, नेक्स्ट वेस्ट डायरेक्शन कुठं आहे आणि साऊथ डायरेक्शन कुठं आहे. त्यानुसार तुम्ही काय करत असता, आपला जो आहे तो प्लॅन कन्स्ट्रक्ट करत असता. ओके, त्या प्लॅन नुसार म्हणजे आता बघा नॉर्थ आणि ईस्ट आहे, तर नॉर्थ आणि ईस्ट मध्ये किंवा ईस्ट आणि साऊथ मध्ये. आता नॉर्थ आणि ईस्ट मध्ये काय आलं पाहिजे, एक तर तुमचा आग्नेयला काय असतो, आग्नेयला काय असतं, किचन असतं. मग आग्नेय कुठं असते, ईस्ट और साऊथ मध्ये असते की नॉर्थ आणि ईस्ट मध्ये असते, कुठं असते आग्नेय दिशा, बोला पटपट, जायचे आपल्याला पुढे. कुठं असते आग्नेय, नॉर्थ ईस्ट काय ईस्ट साऊथ? माहितीये का नाहीये, किचन कुठं असतं, नॉर्थ ईस्ट साइड. नॉर्थ ईस्ट साइड, म्हणजे इथं काय असेल तुमचं किचन असतं. ठीक आहे, आणि इथं काय असेल मग तुमचा हॉल असतो. का तर हॉल जो आहे तो पूर्वेला असला पाहिजे आणि किचन पण जे आहे ते आग्नेयला असलं पाहिजे, म्हणजे पहिले सूर्यकिरण जे असतील ते तुमच्या किचन मध्ये पडतील, म्हणून आपण किचन जे आहे ते आग्नेयला ठेवू. आणि बेडरूम कुठं असलं पाहिजे, एक तर साऊथ वेस्ट किंवा नॉर्थ वेस्ट, आणि टॉयलेट बाथ पण इकडेच असलं पाहिजे. ठीक आहे, ह्या गोष्टी मेन्स असतील पहिल्या, जे की तुम्हाला तुमचं जर स्वतःचं काम चालू करायचं असेल. ओके, नेक्स्ट दुसरी गोष्ट काय महत्वाची, पहिलं लक्षात आलं तुमच्या. आता सेकंड, कॅडचा लॉंग फॉर्म काय, कोण सांगेल कॅडचा लॉंग फॉर्म? computer aided drawing. कम्प्युटर ऍडेड ड्रॉइंग और डिझाइन. ओके, गुड.
आता सेकंड आहे तुम्हाला सुपरविजन म्हणजे काय, तर तुम्ही जो प्लॅन काढताय, समथिंग काहीतरी प्लॅन काढलेला आहे आणि तो प्लॅन काढल्यानंतर तुम्हाला कोणती गोष्ट कुठं बसली ही ओरिएंटेशन करता आलं पाहिजे. म्हणजे प्लॅन जो आहे तो प्रॉपर बसवता आला पाहिजे. ज्यावेळेस आपण प्लॅन देतो, ऍक्च्युली तो प्लॅन देत असताना आपण काही त्या साईटचा फक्त काय केलेला असतो, एरिया बघितलेला असतो, परंतु तो ऍज पर प्लॅन नुसार तो बांधकामवाला बांधकाम करतोय का नाही, ऍज पर प्लॅन नुसार तो सेंटरिंग वाला सेंटरिंगचं काम करतोय का नाही. आता समजूया आपले कॉलम पोझिशन जे आहेत ते असे समजूया. तुम्हाला काय समजलं पाहिजे, तुम्ही ड्रॉइंग देताय, परंतु तुम्हाला ह्या गोष्टी का समजल्या पाहिजेत. जर तुम्ही देत असताना कॉलम पोझिशन, आता इथे कॉलम किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 कॉलम आहेत. ठीक आहे, हे 8 कॉलम दिलेले आहेत तुम्ही, परंतु जर तुम्ही ऍज पर प्लॅनिंग नुसार तुमच्या त्या कॅट ड्रॉइंग नुसार जर 8 कॉलम त्या सेंटरिंग वाल्यांनी टाकले नाहीत, बरं टाकले पण, परंतु इथला कॉलम जो आहे तो हा कॉलम आहे मोठा, ऍक्च्युली ह्या ऑर्डर पेक्षा हे 2 कॉलम जे आहेत ते मोठे. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं, टोटल बिल्डिंगचा लोड जो येत असतो तो सेंटर पॉइंटला येत असतो, त्या बिल्डिंगच्या सेंटर पॉइंटला येत असतो जास्त करून, म्हणून मधला कॉलम जो आहे तो स्ट्रॉंग असला पाहिजे बिल्डिंगचा. मग आता मला सांगा, तुम्ही डीएसएस शिकत असाल त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल कुठं लोड येत असतो, काय होत असतं. तुम्ही एसएफडी बीएमडी शिकलेला आहे, सॉम शिकलेला, मॉस शिकलेला आहे, टॉस शिकलेला आहे, त्यामध्ये पण तुमच्या लक्षात आलेलं स्ट्रक्चर मध्ये. ओके, तर यामध्ये आता या कॉलमची साईज आहे, ऍक्च्युली आहे समजूयात 9x21. ओके, 9x21, 9 इंच बाय 21 इंच अशी ह्या कॉलमची साईज आहे. आणि ह्या कॉलमची आहे 9 इंच बाय 18 इंच. ओके, आणि बाकीचे जे कॉलम्स आहेत ते आहेत 6x15 चे, 6 इंच बाय 15 इंच. ठीक आहे, पण सेंटरिंग वाल्यांना काम करता करता इथला पण 6-15 घेतले आणि आतले पण 9-18 चे दोन्ही घेतले. हा 9-21 चा कोणता आहे, तर हा कॉलम जो आहे तो 9-21 आहे, तो घेतला. तर ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे वेळेवर तुम्ही काय केलं पाहिजे, ते काम जे आहे ते थांबवलं पाहिजे, तो कॉलम फोडला पाहिजे लगेच. जर ऍज पर प्रॉपर चालू नसेल तर म्हणजे अशा वेळेस काय केलं पाहिजे, तुम्ही त्या साईटवरती साईट व्हिजिट दिली पाहिजे. म्हणजे कोणतंही काम स्टार्ट करत असताना तुम्ही त्या बिल्डिंगच्या साईट व्हिजिटला गेले पाहिजे, तरच तुमच्या लक्षात येणार आहे की काम बरोबर चालू आहे की नाही, ऍज पर ड्रॉइंग नुसार चालू आहे की नाही. म्हणजे हे सगळं जे असते कॉलम पोझिशन असेल, काय ओरिएंटेशन असेल, हे तुम्ही शेड्युलिंग मध्ये दिलेलं असतं, ते त्याप्रमाणे काम चालू आहे का नाही स्ट्रक्चरचं, हे तुम्ही ज्यावेळेस साईट वरती जाल त्यावेळेस लक्षात येतं. तुम्हाला ऍक्च्युली तो सेंटरिंग वाला असेल किंवा तो ओनर काय करतो, फोन करतो, कॉल करतो की सर साहेब तुम्ही काय करता, साईट वरती या, आज कॉलम आपल्याला भरायचे. तर तुम्ही एक वेळेस साईट व्हिजिट दिली पाहिजे, ते प्रॉपर आहेत का. मग आता हा कॉलम चेक करत असताना चेक कसा करायचा, ऍक्च्युली कॉलम स्टार्ट करत असताना त्या कॉलम मध्ये शेड्युलिंग मध्ये स्टील काय ते ऍज पर प्रॉपर स्टील दिले का, ते पहिल्यांदा तुम्ही चेक करणार. समजा आउटर साइडचे जे 4 बार आहेत ते 4 बार आहेत समजूयात 12 mm आणि मधले जे 2 बार आहेत ते 16 mm, ते बरोबर टाकलेत का समजूयात. 9x21 मध्ये बोलताय, ऍक्च्युली 9x21 मध्ये शक्यतो 8च बार येतात, परंतु मी 6 विषयी सांगतोय. बघा, कॉर्नरचे 2 बार, चारी बार जे आहेत ते 12चे आहेत का, मधले 2 बार जे आहेत ते 16चे आहेत का, ते पहिलं चेक करणं काम तुमचं आहे. नेक्स्ट, कॉलम भरायच्या अगोदर 1 दिवस आधी और 2 दिवस आधी त्याचा स्टार्टर भरून घेणं गरजेचं आहे. स्टार्टर भरणे म्हणजेच काय, कॉलम भरत असताना हा कॉलम बरोबर, परंतु हा कॉलम भरत असताना खालचा पार्ट जो आहे कॉलमचा तो कमीत कमी 3 इंच और 4 इंच भरून घे. कमीत कमी 3 इंच और 4 इंच पहिल्यांदा भरणे. स्टार्टर म्हणजे सुरुवात करणे, कॉलमची सुरुवात ही पहिल्यांदा 1 किंवा 2 दिवस आधी त्याचा स्टार्टर भरून घेतला पाहिजे. म्हणजे 3 इंच और 4 इंच म्हणजे 75 mm ते 100 mm तो कॉलम जो आहे तो पहिल्यांदा कॉन्क्रिटिंग करून घेतला पाहिजे. तो का करून घेतला पाहिजे, त्याचा फायदा काय, तर तुमचा कॉलम जो असतो तो स्ट्रेट वरती जातो.
ज्यावेळेस ग्राउंड फ्लोअर असतो त्यावेळेस काही प्रॉब्लेम येत नाही. ग्राउंड फ्लोअरला तुम्ही डायरेक्ट टोटल कॉलम जो आहे तो एकदाच भरू शकता. पण स्लॅब पडल्यानंतर दुसऱ्या फ्लोअरचा कॉलम भरत असताना त्यावेळेस स्टार्टर करणं गरजेचं आहे. कारण स्टार्टर जर नसेल तर तुमचा कॉलम जो आहे तो वळिंब्यामध्ये चुकतो आणि अनइव्हन इकडे तिकडे होऊ शकतो. व्यवस्थित तुमचा तो स्ट्रेट फॉरवर्ड होऊ शकत नाही. म्हणजे खालच्या कॉलमवरती वरचा कॉलम येणार नाही. त्यामुळे लोड डिस्ट्रीब्युशन जे आहे ते चुकू शकतं. म्हणून कॉलमचा स्टार्टर भरणं स्लॅबच्या म्हणजे फर्स्ट फ्लोअर पासून गरजेचं आहे. बॉटमला ग्राउंड फ्लोअरला भरला नाही तरी चालतं. ठीक आहे, लक्षात येतं. म्हणजे त्या गोष्टी असतात, ह्या गोष्टी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, काम करणं गरजेचं आहे. नेक्स्ट ह्या दुसऱ्या पॉइंट मध्ये अजून काय सुपरविजन करत असताना, तर पहिल्यांदा ज्यावेळेस प्लॉट आपण आखला जातो, ज्यावेळेस हा प्लॉट 1000 स्क्वेअर फीटचा काहीतरी समथिंग आहे, पण ह्या 1000 स्क्वेअर फीटच्या फ्लॅट मध्ये तुम्ही प्लॉट मध्ये कॅट ड्रॉइंग जे आहे ते तुम्ही समथिंग समजूयात 850 स्क्वेअर फीट दिलेलं आहे. 850 स्क्वेअर फीट जे आहे ते तुम्ही काय केलेलं आहे, ड्रॉइंग जे आहे ते दिलेलं आहे. आता 850 स्क्वेअर फीट बांधत असताना आपल्याला पहिल्यांदा जे कॉलम पोझिशन असतील त्या ठरवावे लागतील ना. म्हणजे त्या सॉइल वरती ते एक्सकव्हेटर खड्डे वगैरे मारण्यासाठी वगैरे तुम्हाला काय करावं लागेल, सॉइल पोझिशन कॉलम पोझिशन जे आहे ते ठरवावे लागेल. मग मला सांगा, कॉलम पोझिशन आपण ज्यावेळेस ठरवतोय त्यावेळेस त्या कॉलम पोझिशनला आपल्याला काय करावं, फकीद्वारे ती मार्किंग करावं लागेल. समथिंग समजूयात आपण मार्किंग करतो. पण ही मार्किंग पण करायच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल, समजा हे सगळे कॉलम्स आहेत. आता हे कॉलम्स मार्किंग करत असताना हे मार्किंग करायच्या अगोदर तुम्हाला काय करावं लागेल, सायटर मारून घ्यावं लागेल. सायटर मारणे म्हणजे किंवा त्याला रेलिंग असं म्हणतात. माहित आहे रेलिंग और सायटर? कोण सांगू शकेल रेलिंग म्हणजे काय, सायटर म्हणजे काय? बोला, पटपट बोला, चला. अरे ज्यावेळेस आपण एखादी साईट क्लिअर करतो, जेसीबी वगैरे आणतो, साईट क्लिअर करतो आणि आपल्याला आता तिथं मार्किंग करायचं 3, 4, 5 मेथड पाहिली नाही का सेकंड इयर मध्ये? म्हणजे 3, 4, 5 पायथागोरसच्या प्रमाणानुसार आपण काय करतो बिल्डिंगचा काय करतो, गुन्ह्या काढतो ना. कारण आपल्याला प्रत्येक वेळी एखादी जर बिल्डिंग बांधायची असेल तर ती बिल्डिंग जी आहे ती पूर्णपणे कशामध्ये बसली पाहिजे, काटकोन त्रिकोणामध्ये बसली पाहिजे, बरोबर ना. गुन्ह्या काढणे म्हणजे काय, तर ही बिल्डिंग जी आहे ते 90 डिग्री मध्ये बसली पाहिजे. तर ते कसं गुन्ह्या काढणे म्हणजेच काय, तर 3, 4, 5 मेथड वापरतो. पायथागोरसचा प्रमेय जसा असतो त्याप्रमाणे. समजा इकडे जर समजा मी 3 मीटर घेतलं, इकडे जर 4 मीटर घेतलं, तर हे जे डिस्टन्स आहे तिरपं, तर काटकोन त्रिकोण अँगल जो आहे तो किती भेटला पाहिजे मला, 5 भेटला पाहिजे. तो कर्ण किती भेटला पाहिजे, 5 भेटला पाहिजे. अशा प्रकारे आपण काय करत असतो, प्लॉट जो आहे तो पहिल्यांदा मार्किंग करत असताना पहिल्यांदा त्याचा गुन्हा काढतो. मग तो गुन्हा कशा प्रकारे काढतो, तर पहिल्यांदा आपण रेलिंग मारून घेतो. तुमचा जो प्लॉट असतो त्या प्लॉटला आपण 1 फूट 2 फूट और 1 मीटर 2 मीटर पाठीमाग मारून रेलिंग मारतो. रेलिंग मारणे म्हणजेच सायटर मारणे म्हणजेच बांबू मारले जातात आणि त्या बांबूवरती आपण काय करतो, खिळे मारतो. ते खिळे कशा प्रकारे मारतो, तुमच्या कॉलम पोझिशन्स असतात ना त्यानुसार आपण खिळे हे करत असतो. आणि त्यावरती काय करतो, आपण दोऱ्या फिरवतो. म्हणजे इकडून इकडे येणाऱ्या दोऱ्या अशा मारल्या जातात, इकडून येणाऱ्या इकडं, पुन्हा नंतर अशा हॉरिझॉन्टल, ह्या सगळ्या दोऱ्या फिरवतो. आणि ह्या दोऱ्या फिरवतो आणि त्यानुसार मग त्या कॉलमचं जो आहे त्या प्लॉटचा जो आहे तो आपण काटकोन त्रिकोण काढून घेतो. म्हणजे 3, 4, 5 मेथड वापरतो. इकडे जर 3 फूट असेल तर इकडे 4 फूट, इकडे 5 फूट, इकडे जर 6 फूट असेल, इकडे जर 9 फूट असेल तर असं 12 फूट. अशा प्रकारे तुम्ही काय करता, त्याचा गुन्हा काढता, त्या बिल्डिंगचा काटकोन त्रिकोण काढता. आणि मग त्या बिल्डिंगचा काटकोन त्रिकोण काढल्यानंतर आपण काय करतो, तर तो कॉलम पोझिशन जे आहे त्या ऍज पर याच्यानुसार टाकतो आणि त्याचा सेंटर पॉइंट जो आहे तो त्यावरती तुम्ही काय करता, मार्किंग करता. ठीक आहे, ह्या प्रकारे तुम्ही हे करता आणि मग नंतर तुम्ही एक्सक्युट करायला चालू करता. नेक्स्ट कॅड आलं, दुसरी गोष्ट आली सुपरविजन. थर्ड, दोन गोष्टी झाल्या. आता थर्ड पॉइंट,
थर्ड पॉइंट काय महत्वाचा आहे, ऍक्च्युली हा फर्स्ट मध्येच इन्क्लूड येईल, परंतु हा पॉइंट सेपरेट आहे. म्हणजे काय, तर तुम्ही ज्या व्यक्तीशी कॉन्ट्रॅक्ट करताय, म्हणजे ज्या व्यक्तीशी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करताय, म्हणजे कोण ओनर असेल किंवा काय असेल, तर ते कॉन्ट्रॅक्ट केलेली जी आहे ती एक फाईल पाहिजे. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट त्याला शीट म्हणूया, और तुमची काय नोटबुक असेल, ओके, कॉन्ट्रॅक्ट शीट म्हणून. आता या कॉन्ट्रॅक्ट शीट मध्ये काय काय असतं, या कॉन्ट्रॅक्ट शीट मध्ये काय काय असतं, तर बघा, तुम्ही तुमची नोटबुक करू शकता एक मेन, जी की तुमच्याकडे राहिली पाहिजे ऍट द एंड ऑफ अ साइट. ती साइट संपेपर्यंत ती जी डॉक्युमेंटरी आहे ती तुमच्याकडे राहिली पाहिजे. ज्यावेळेस शहरामध्ये आपण एखादं घर बांधत असतो त्यावेळेस त्याला परवाना लागतो. मग तो परवाना कुठून मिळत असतो, त्या शहरात जर नगर परिषद असेल, आता पंढरपूर आहे तर पंढरपूरमध्ये आपल्याला नगर परिषदेची परवानगी लागते, आणि ती परवानगी घेऊन मग ती प्लॉट तुमच्या नावावर होतो, आणि मग नंतर तुम्ही त्यावरती कन्स्ट्रक्शन करू शकता. जर खेडेगाव असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ग्रामपंचायत, खेडेगावामध्ये जास्त काय प्रॉब्लेम येत नाही, तिथे कोण तुम्हाला हे होत नाही, परंतु एनए प्लॉटिंग म्हणजे तुमच्या तो एनए आहे का, ती जागा तुमच्या नावावर आहे का, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला पहिल्यांदा करून घ्याव्या लागतात. तुमच्या नावावरती ती जागा करून घ्यावी लागते, मग नंतर तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे त्या ओनरशी डीलरशी करू शकता. आता ह्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय पॉइंट असतो, ह्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये इंजिनियरचं नाव, इंजिनियरचं नाव, नेक्स्ट ओनरचं नाव, ज्याचं घर आपण बांधतोय त्याचं नाव, एक इंजिनियरचं नाव, दुसरं ओनरचं नाव ज्याचं घर बांधतोय, आणि तिसरं ज्याला आपण काम दिले म्हणजे तो ठेकेदार किंवा गुत्तेदार त्याचं नाव. या तिघांची नावं आली पाहिजे. लक्षात येते त्या कॉन्ट्रॅक्ट शीट मध्ये काय आलं पाहिजे, एक जो इंजिनियर आहे त्याचं नाव, एक जो ओनर आहे त्याचं नाव, आणि एक तिसरा ज्यानं काम घेतलंय, ज्या ठेकेदाराला गुत्तेदाराला आपण काम दिलंय ठेकेदाराला, त्या सेंटरिंग वाल्याचं और बांधकाम वाल्याचं नाव. ओके, व्हॉट इट, लक्षात येतंय, आवाज येतोय सर्वांना, लक्ष देत आहे? येस सर. ओके. नेक्स्ट, यामध्ये डेट ऑफ कमिटमेंट, म्हणजे डेट, कोणत्या डेटला हे कॉन्ट्रॅक्ट आपण साइन केलं. म्हणजे समजूयात आज मी कॉन्ट्रॅक्ट साइन करतोय, मग इथं माझं नाव असेल सुहास बारबोले इंजिनियर, इथं कुणाला तरी मी कोणत्या ओनरचं समथिंग XYZ त्याचं काम करतोय त्या ओनरचं नाव, आणि कुणाला काम दिले समजूयात एक XYZ सेंटरिंग वर ठेकेदार व गुत्तेदार, जो की RCC प्लस काय करतोय बांधकाम करतोय त्याचं नाव. ओके, आणि डेट आजची काय समथिंग डेट आहे आज 5/12/2021. नेक्स्ट, त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये टाइम, की 1 वर्षामध्ये हे काम मी जे आहे ते कम्प्लीट करेल. 1 वर्ष म्हणजे पुढच्या 5/12/2022 ला मी हे घर जे आहे ते कम्प्लीट करून देईल, असं त्या कमिटमेंट मध्ये लिहिलेलं असतं. नेक्स्ट, हा गुत्तेदार जो आहे तो काम कशाच करणार आहे, RCC समजूया, RCC. तर त्यामध्ये तुमच्या त्या लिहिण्यामध्ये आलं पाहिजे की डॅश डॅश नावाचा व्यक्ती हे RCC काम तुमचं एवढ्या एवढ्या रेट मध्ये करून देईल. एवढ्या एवढ्या रेट मध्ये म्हणजे काय, स्क्वेअर फीट मध्ये रेट ठरतो. समजूयात आपण त्याला 100 रुपये स्क्वेअर फीट मधनं 100 रुपये स्क्वेअर फीटने काम दिलं, म्हणजे काय, तर 100 रुपये पर स्क्वेअर फीट त्या RCC चा रेट असेल. मग काय असेल त्यामध्ये, कॉलम असतील, बीम असतील, किंवा तुमचा तो स्लॅब एरिया असेल, फुटिंग असेल, त्याच्या फुटिंगचे प्लिंथ बीम असतील, पीसीसी असेल, ह्या सगळ्या गोष्टी. आता याच्यामध्ये काही RCC वाले फाउंडेशनचा रेट वेगळा लावतात, काही RCC वाले वरचा रेट वेगळा लावतात. आता हे कसं आहे, ऍज पर RCC काम करण्यावर आहे, चांगला क्वालिटीचा वाईट क्वालिटीचा यामध्ये फरक पडतो. स्किल्ड अनस्किल्ड त्यानं काम किती केलेले आहे त्याच्यावरती पण डिपेंड त्याचा रेट ठरतो. ओके, आणि ग्राउंड फ्लोअरला रेट वेगळा असतो आणि फर्स्ट फ्लोअरला रेट वेगळा असतो. का फर्स्ट फ्लोअरला रेट वेगळा असतो, कारण फर्स्ट फ्लोअरला वाहतूक असते, कारण खालून वरती मटेरियल न्यायचं असतं, त्यामुळे फर्स्ट फ्लोअरला रेट हा 10% वाढतो और 15% पण वाढतो, ज्या त्या कॉन्ट्रॅक्टर नुसार. ठीक आहे, ज्या त्या गुत्तेदारानुसार. म्हणजे खाली 100 असेल तर वरती तो 110, 115, 120 घेऊ शकतो, कारण त्याला ने-आण करता मटेरियल जे आहे ते खालून वरती न्यावं लागतं म्हणून. नेक्स्ट, सेम तसंच ब्रिक वर्क वाला, म्हणजे जो वीट काम करतो त्याचे पण रेट जे आहे ते त्याच्यामध्ये लिहायचे, आणि त्यावरती साईन जे आहे त्या सर्वांची येणार, इंजिनियरची येणार, ओनरची येणार आणि गुत्तेदाराची येणार. ठीक आहे, हे जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट शीट असेल. लक्षात येते
काय काय गोष्टी त्यामध्ये तुम्हाला हे करावं लागतील, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऍट द एंड ते काम संपेपर्यंत तुम्हाला क्लिअर करावं लागतं. नेक्स्ट, चौथी गोष्ट कोणती महत्वाची? चौथी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ओनरला कॅड प्लॅन देताय, 3D प्लॅन देताय, किंवा तुम्ही त्या ओनरला काय देताय, सुपरविजन देताय, एस्टिमेटिंग देताय किंवा डिझाईन देताय. बघा तुम्हाला काय काय द्यायचंय, एस्टिमेटिंग द्यायचंय, डिझाईन द्यायचंय, तुम्हाला कॅड प्लॅन द्यायचाय, 3D प्लॅन द्यायचाय, 2D 3D आणि सुपरविजन, अशा 5 गोष्टी द्यायच्या. या 5 गोष्टीचे चार्जेस हे पहिल्यांदाच ठरले पाहिजे. हा काय, तर ह्या 5 गोष्टीचे चार्जेस जे आहेत ते पहिल्यांदा ठरले पाहिजे. आता प्रत्येक इंजिनियरचे चार्जेस वेगवेगळे असतात. कसे असतात, कोण इंजिनियर 2D साठी 2%, कोण इंजिनियर 2D साठी 3%, 1%, 3D साठी 3%, डिझाईन साठी 2%, स्क्वेअर फीट नुसार असतात, ते स्क्वेअर फीट वरती असतात. एस्टिमेटिंग साठी 2%, 1%, 1.5%. तुम्ही आता शिकताय म्हणून तर तुम्हाला चार्जेस वगैरे एस्टिमेटिंग मध्ये शिकवलेले आहेत. कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट 10%, वॉटर चार्जेस 1.5%, हे चार्जेस म्हणजे ते पहिल्यांदा ठरले पाहिजे. तुमची बिल्डिंग बांधायच्या अगोदर तुम्ही 2D चा प्लॅनचा चार्ज, 3D प्लॅनचा चार्ज, सुपरविजनचे चार्जेस, म्हणजे एका व्हिजिटला मी 2000 रुपये घेणार. जर व्हिजिट गावातच असेल तुमच्या तर काय समथिंग 500-1000 असेल. जर गावाच्या बाहेर असेल, समथिंग पंढरपूर असेल, काय समथिंग बाहेर असेल तर 3000-2000 हे जे आहेत ते तुमचे चार्जेस ठरले पाहिजे. त्या अगोदर सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही ठरवल्या पाहिजे. आणि लास्ट पॉइंट महत्वाचा काय, तर तुम्हाला तो प्लॅन एक्झिक्यूट करता आला पाहिजे. एक्झिक्यूट करता आलं म्हणजे काय, तर सुपरविजन करून झाल्यानंतर, आफ्टर सगळ्या गोष्टी कंप्लीट झाल्यानंतर, जसा तुम्ही तो 2D मध्ये प्लॅन दिलेला आहे तसाच तो दिसताना 3D मध्ये प्लॅन दिसला पाहिजे. जर तुम्ही काही ओनर त्याच्यानुसार चेंजेस करू शकतो. त्याचं जर कॉस्ट काय जास्त व्हायला लागली, जास्त कॉस्ट चालली, तर तो काय करू शकतो, थोडेसे चेंजेस करू शकतो. परंतु तुम्ही जसा त्याला 2D दिलेला आहे त्याप्रमाणेच एक्झिक्युशन झाले पाहिजे. आणि दिसताना तो 3D मध्ये जसा दिसला तसाच तो प्लॅन किंवा तसंच ते हाऊस किंवा तसंच ते घर जे आहे ते दिसलं पाहिजे ऍट द एंड ऑफ युअर कम्प्लिशन ऑफ वर्क. म्हणजे 1 वर्षानंतर ज्यावेळेस हा प्लॅन दिसेल, हे घर दिसेल, त्यावेळेस ते तसेच दिसेल जसं तुम्ही त्यांना 3D मध्ये दाखवलं. जर तसं नाही दिसलं आणि तसं जर तुम्ही नाही एक्झिक्यूट करून घेतलं तर समजायचं की तुमच्या प्लॅनिंग मध्ये किंवा तुमच्या एक्झिक्युशन मध्ये किंवा कामामध्ये काहीतरी गडबड आहे. तुमचं काम जे आहे ते व्यवस्थित झालेलं, म्हणजे त्यावरून तुमचा तो ओनर जो आहे तो नाखुश होईल 100%. त्यामुळे तुमचा जो प्लॅन आहे त्या प्लॅन नुसार अजय मसे स्वतः काम करायचं नाहीये काही. मी जे सांगतोय तेवढंच फक्त ऐकून घ्यायचंय. तुला रेश मारायला नाही सांगितली बाळा. मग ह्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपण एक्झिक्युशन कसं करतोय, काय करतोय, आणि त्यानुसार तुम्ही काय केलं पाहिजे, एक्झिक्युशन केलं पाहिजे. ठीक आहे, अशा गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला यामध्ये लक्षात येतील. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला साईट वरती तुम्हाला स्वतःच जर चालू करायचं असेल किंवा काय करायचं असेल सिव्हिल मध्ये, तर ह्या गोष्टी येणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. ओके, समजलंय सर्वांना काय सांगितलं ते मी?